हॅलो चेक. हॅलो, चला मी विनंती करतो आपल्या जय गणेश पोसरे टीमचे सर्व मान्यवर आपण समोर लाईनअप करा. एक्स्ट्रा फिल्डर असतील त्यांनी या साईडला, मान्यवरांना विनंती असेल इकडे एका लाईनीत या. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन लाईनीमध्ये उभे, प्लेयर्स लाईनअपमध्ये या. आयोजक समोर असतील, दोन्ही टीमचे खेळाडू लाईनअपमध्ये असतील. आणि कॅप्टन हॅलो, मित्रांनो नक्कीच ऑल सेट अजित उतेकर. मान्यवरांना विनंती असेल दोन्ही टीमच्या खेळाडूंना आपण एका लाईनीमध्ये हँडशेक करून परत इथेच यायचंय. परत इथेच या मात्र. हा, हँडशेक करून असं टर्न करून परत इकडेच या. रुपेशजी आपण पण या ॲज अ पंधरगाव फेडरेशन उपाध्यक्ष म्हणून. रुपेशजी प्लीज जॉईन, तुम्हाला विनंती करतो तुम्ही देखील जॉईन व्हा. रुपेशजी चांदे आज या स्पर्धेनिमित्त खऱ्या अर्थाने या ठिकाणी हजर आहेत. रुपेश शिंदे आपण पण जॉईन व्हा त्यांच्यासोबत. दादा या लवकर फटाफट, आपण स्पीडअप करूया. आणि मेगा फायनलचा मेगा मुकाबला जय गणेश क्रीडा मंडळ पोसरे प्रेझेंट जय गणेश करंडक स्पर्धा 2026 चा शेवटचा सामना. राधाकृष्ण 11 धामनंद वगळाचा माळ विरुद्ध जय महालिंग धामनंद. मान्यवरांना विनंती असेल आपण ज्या ठिकाणी उभे होतात त्याच ठिकाणी उभे राहा आपण सर्वांनी. जय गणेश पोसरे टीमचे सर्व आमचे पदाधिकारी, मान्यवर आणि आमचे कमिटी मेंबर आहेत. लक्ष आपण देखील तिकडे स्थानबद्ध व्हा. नक्कीच या ठिकाणी ही स्पर्धा एक सुंदर असं कार्य, या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आगळा वेगळा उपक्रम. अजित तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सर्व आमचे मान्यवर दोन्ही टीमना शुभेच्छा दिलेल्या आहेत. हँडशेक झालेला आहे आणि पंच पण त्यांना जॉईन झालेत. बंटी दादा मी विनंती करतो दोन्ही की टीमचे कॅप्टन आपण इकडे सेंटरला यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आणि मान्यवरांना फक्त आपल्या गावातील आपल्या मातोश्री आई इथे येत आहेत, तोपर्यंत आपण यांचा इंटरव्ह्यू घेऊ. तर नक्कीच बघा एका बाजूला मिस्टर शिवम कदम, जोरदार टाळ्या होत्या शिवमसाठी देखील, कॅप्टन ऑफ जय महालिंग धामनंद. आणि जोरदार टाळ्या होत्या अजय जाधव यांच्यासाठी, कॅप्टन ऑफ राधाकृष्ण 11 धामनंद वगळाचा माळ.
आणि मित्रांनो बघा, आपण ही स्पर्धा बघतोय गेले 2 दिवस अतिशय मेहनतीने आपण पहिल्या दिवसामध्ये फायनलला गेलात. आज बघा मोठमोठ्या टीमला मात करून हा संघ देखील फायनलमध्ये आलाय. मोठी स्पर्धा आहे. जय गणेश क्रीडा मंडळ पोसरे आयोजित जय गणेश करंडक 2026. दोन्ही संघ धामणन गावचे आहेत आणि आजचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. भगवान शंकराचा आशीर्वाद, आपल्या 15 गावातील आराध्य दैवत महालिंगाचा आशीर्वाद या धामणन गावावरती कुठेतरी आहे. बघा मित्रांनो, अनेकदा म्हटलं जातं देव नाही आहे, परंतु देव हा माणसातच असतो. देवाचा आशीर्वाद कुठे ना कुठे आपल्या पाठीशी असतो. फक्त त्या देवावरती श्रद्धा ही आपल्याला निस्वार्थ ठेवावी लागते. आपल्या अंतःकरणापासून देवाला हाक मारा, नक्कीच तुम्हाला अडचणीतून देव बाहेर काढणार. आपण ऐकूया पहिल्यांदा शिवम कदम. काय सांगाल? मोठी स्पर्धा आहे, आपल्या गावातील संघ समोर आहे. स्पर्धेबद्दल आणि एकंदरीत 2 दिवसांबद्दल आढावा. नक्कीच आम्ही एक चांगली स्पर्धा खेळलो. जय गणेश पोसरे यांनी आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली. त्यांनी सुद्धा आम्हाला चांगला सपोर्ट केला. दोन्ही संघ हे आमचेच संघ आहेत. जरी आम्ही 1 नंबर केला किंवा 2 नंबर केला, वगळाचामानी 1 नंबर केला किंवा 2 नंबर केला, तरी ती ट्रॉफी झोलाईच्याच चरणी जाणार आहे. नक्कीच शिवम सर, आपण सातत्याने हे देखील ऐकत आलो की दोन्ही टीमच्या माध्यमातून आई झोलाईचा जय जयकार अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिला आणि त्या माऊलीचा आशीर्वाद देखील आपल्याला गरजेचा आहे. काय स्ट्रॅटेजी असेल, काय चेंजेस तुम्ही पुन्हा एकदा आज नव्याने केले आहेत का, हे देखील आमच्या सर्वांसमोर ठेवायचे आहेत. नक्कीच आमचा काल जो हुकमाचा एक्का होता महेंद्र लोकरे, तो आज नाही आहे. त्याच्या नोकरीनिमित्त त्याला आज येता आलं नाही. त्याच्या जागी सुरेंद्र सकपाळ खेळेल. एकच चेंज आमच्यात झालेलं आहे. नक्कीच शुभेच्छा असेल शिवमजी तुम्हाला आणि तुमच्या टीमला. आपण इथेच थांबायचं आहे. आपण आता ऐकूया या ठिकाणी आमचे दादा पोसरे गावचे स्वप्नील शिंदे साहेब आणि आमच्या आई या ठिकाणी आले. त्यांना देखील विनंती करतो आपण या सेंटर पॉईंटला यायचं आहे. आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या देऊन दादांचा आणि आईंचं स्वागत करायचं आहे. दादा, फायनलची मॅच आहे आणि टॉस होतोय. दोन्ही टीम धामणनचे आहेत. आता आपण फक्त कॅप्टनचे 2 शब्द ऐकूया. अजयजी, काय सांगाल? एक मोठी लढत आहे. खूप अडचणींना सामोरा तुम्ही गेलात. थोड्या वेळासाठी मी पाहिलं त्या झाडाखाली विश्रांती देखील केलात. बहुतेक ट्रॅव्हल केला असेल आणि आपला संघ थोड्याशा कारणासाठी कुठे ना कुठे मेहनत घेतली, जिद्द चिकाटीने उतरलात आणि आज या क्षणाला तुम्ही पात्र ठरतायत. काय भावना आहेत? नक्कीच जॉब करून येणं, रात्री ड्राईव्ह करणं, विश्रांती तर पाहिजेच. आणि संघ बोलत आमचे जवळचेच आहेत. शिवम कदम म्हणजे आम्ही सगळे आमचे जे बंधू बोलले तरी चालतील. काय त्याच्यामध्ये नाही. आम्ही दोघे पण एकाच गावामधले आहे. तर ट्रॉफी जातील येतील, दोन्ही पण ट्रॉफी एकाच गावात जातील, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. नक्कीच अजयजी. आणि आपण ऐकूया, हे बघा हे 2 होते, दोन्ही कॅप्टन. एका बाजूला शिवम, एका बाजूला अजय. आणि आता मात्र आपण नाणेफेकीचा कौल करूया. सर्व मान्यवर आमचे देखील इथे आहेत. स्वप्नील दादा आणि आमच्या मातोश्री. स्वप्नील दादांच्या माध्यमातून टॉस केला जाईल. एका बाजूला हेड आहे, एका बाजूला टेल आहे. आणि दादा स्पिन करतील. आणि टॉस कोण मागणार आहे? शिवम कदम टॉस पुकार करतील. टॉस उडवला जातोय. हेड इज द कॉल. हेड आलाय, टॉस जिंकलाय. टीम जय मालिंग धामणन, तुमचा डिसिजन सांगायचा आहे. आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. नक्कीच फिल्डिंग स्वीकारले. आणि ही लास्टची मॅच 3 षटकांची खेळवली जाईल, याची दोघांनी दखल घ्या. आणि तुम्हाला बॅटिंग करायची आहे. मी पुनश्च एकदा जय गणेश क्रीडा मंडळ पोसरेच्या वतीने, सर्व मान्यवरांच्या वतीने, आपल्या गावातील सर्व नागरिकांच्या वतीने दोन्ही टीमना शुभेच्छा देतो. 15 गाव फेडरेशनच्या वतीने शुभेच्छा देतो. चांगली मॅच आहे. मेगा मुकाला मेगा फायनल जय गणेश करंडक 2026 मधील जय मालिंग धामणन विरुद्ध धामणन वगळाचा माळ. आपण सुरुवात करूया मॅचला. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. स्वप्नील दादा आणि आई आपण देखील व्यासपीठावरती या. चला, मेगा मुकाबला, मेगा फायनल सुरुवात होतीये. यस, हा मगाशीच सांगितलं आपण, हा विजय जरी फायनल असली तरी पण हा विजय धामणन गावचा होईल आणि क्रिकेटचा विजय होईल. ही ट्रॉफी, चमचमती ट्रॉफी, 5 फूटची ट्रॉफी धामणन गावला आमच्या आई माऊली झोलाईच्या ठिकाणी जाईल. आमचे कल्पेश हुतेकर देखील आहेत इथे. नक्कीच बघा, अजून एक सूचना येते इथे. या ठिकाणी जर जय मालिंग धामणन संघ विजयी झाला तर दीपक सावंत यांच्याकडून 1000 रुपये प्राइज आहे तुम्हाला. आणि अजून एक सूचना मगाशीच केली, मान्यवरांना विनंती असेल आपण आसनस्थ व्हावं. आज कुंभवली गावामध्ये
एक कार्यक्रम आहे आपला माऊलीचा 19वा वर्धापन दिन आहे आणि आई धामणगावची आदिमाई आदिशक्ती झोलाई मातेची पालखी तिकडे रवाना होणार आहे. तरी उपस्थित सर्व खेळाडूंनी तिथे सभेना देखील आहे, तर आपण सर्वांनी माऊलीचं पालखी नाचवण्यासाठी तिकडे जायचं आहे. हा देखील आनंद आहे, खूप वेगळा असतो. माऊलीला खांद्यावर घेणं, तिकडे नेणं, नाचवणं एक मोठा एक त्याचं म्हणजे आपण शब्दात वर्णन नाही करू शकत असं ते चित्र असतं. दोन्ही टीमना विनंती असेल आपण मैदानामध्ये जायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायचं आहे. पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. रुपेश चांदे सर, वैभव उतेकर सर आणि अक्षय चांदे सर. बघा जय गणेश पंच पहिले इन होतील, नंतर खेळाडू जे फिल्डिंग ज्यांची आहे त्यांनी नंतर जायचं बॅटिंग. आपण खेळाडू कक्षामध्ये जा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. नमः पार्वती पते हर हर. यस बघा पंच जात आहेत, ऑफिशियल पंच वैभव उतेकर आणि अक्षय चांदे सर विथ स्माईल या ठिकाणी खेळपट्टीमध्ये इन होत आहेत. आणि त्या ठिकाणी फिल्डिंग टीम आणि बॅटिंग टीम आपण देखील मैदानामध्ये जायचं आहे. टीम जय मालिंग धामण्यान आपण फील्ड सेट करून घ्या आणि सामन्याला सुरुवात करायची. मान्यवरांनी आणि खेळाडू मित्र मंडळाचे स्वयंसेवक बाउंड्री लाईनचा ताबा घ्या आणि मान्यवरांचं स्वागत आणि आपण नंतर करूच. यस नक्कीच या ठिकाणी आम्हाला रुपेशजी हॅलो हॅलो इकडे हॅलो 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 15 क्रिकेट फेडरेशन अंतर्गत जय गणेश क्रीडा मंडळ पोसरे शेवटचा अंतिम सामना धामणन वगळता विरुद्ध जयमालिंग धामणन दोन्ही एकाच गावातील संघ असतील. हॅलो 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 ऑफिशियल सर्व तयार आहेत ना पंच. स्वयंसेवकांना विनंती करतो, स्वयंसेवकांनी मात्र पोसरे जय गणेश पोसरेच्या सर्व स्वयंसेवकांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. मागे पडद्यामागे जे असतील स्वयंसेवक माहीर माहीर तिथून सर्वांना घ्या, बाजूला घ्या. पंचांना विनंती करतो, पंच सगळ्यांना बाहेर काढा. शेवटचा सामना हातीतडीचा सामना आहे, खूप इम्पॉर्टंट सामना आहे, कोणती अडचण नको.
वैभव उतेकर स्ट्राईक पंच व अक्षय चांदे नॉन स्ट्राईक पंच. आणि आपण हा सामना पाहतोय अजित उतेकर एयू लाईव्हच्या माध्यमातून स्कोरर म्हणून आम्हाला स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये सुधाकर जाधव जोडले गेलेले आहेत. आणि माझ्या समवेत समालोचकासाठी आमचे बंधू विजयदादा शिंदे व रोहित उतेकर या अंतिम सामन्यासाठी समालोचन करतील. मी विनंती करतो जय मालिक धामणन संघाच्या संघनायकाला की आपण सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. आणि पंचांचा इशारा येतोय सामना चालू. अंतिम मुकाबला शेवटचा शेवटच्या सामन्यातील पहिला चेंडू पहिल्या षटकातील स्ट्राईकला येतो वैभव. अतिशय सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला मात्र त्याच ठिकाणी सुंदर असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या ही बिनबाद 1. पहिले षटक मार्गस्थ असताना शिवम कदम संघाचा संघनायक जय मालिक धामणन संघाला आज फायनल पर्यंत पोहोचवण्यामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा आहे तो शिवम कदम मात्र गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन. आता मात्र स्ट्राईकला सलामीला आलेला फलंदाज वैभव आदावडेच्या सोबत रोशन उतेकर, एक अष्टपैलू खेळाडू रोशन उतेकर. शिवमचा पुढील चेंडू रोशन याला. अतिशय सुंदररित्या कटवलेला चेंडू. अतिशय सुंदर झेल त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि फलंदाज बाद होतोय. रोशन एक सुंदर असा झेल पाहायला मिळतोय. डीजे जनता खेळाडू आज जरी 40 पार झाली असली तरी हा खेळाडू मात्र आपल्या संघासाठी खूप वर्षापासून खेळतोय. नागेश कदम. जय मालिक संघाला विनंती आहे आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे कारण दुसरी फलंदाजी करताना वगळता संघाला कोणतीही अडचण येऊ नये एवढी काळजी घ्यायची आहे. आणि पुढील चेंडू षटकातील पहिलं षटक मार्गस्थ असताना पुढील चेंडू शिवम याचा नागेशला. अतिशय सुंदर फटका मात्र डिक्लेअर स्वरूपात पंचांचा इशारा होतो. एक धाव. एका धावेने धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या मात्र 2. एक गडी बाद 2. ऑफिशियल एयू लाईव्हचे मदन चांदे काहीतरी इशारा करतायत. अजित उतेकर पुढील चेंडू शिवमचा. पुन्हा एकदा डी झोन मध्ये हा चेंडू जातोय. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या मात्र पोहोचते ती 3 वरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना शिवम कदम आपल्या खेळीला साजेसे काम करतोय. आपल्या संघाला आतापर्यंत का फायनल मध्ये पोहोचवलं हे दाखवून देतोय. समोर आमच्या प्रवीण सुतार एक चांगला खेळाडू. अतिशय सुंदर चेंडू. फसवा चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्या मात्र स्थिर होते. धावसंख्या 1/3. पहिलं षटक मार्गस्थ असताना जय मालिक धामणन संघातर्फे शिवम कदम टू नागेश थोडासा अडचणीमध्ये सापडतोय. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 2 धावा केल्यात. शिवम याचा पुढील चेंडू मला वाटतं शेवटचा चेंडू असावा या षटकातील. पहिलं षटक मात्र या ठिकाणी पंचांचा इशारा होतो या चेंडूवरती. अवांतर धावेने धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या मात्र 4.
शिवमचा पुढील चेंडू, सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती 5 वरती आणि पंचांचा इशारा तो पहिलं षटक समाप्तीचा. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धामणूर वगळा संघाची धावसंख्या ही 5, एक गडी बाद 5. ठीक आहे. शेवटचा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धा भरवणे, स्पर्धा ठेवणे म्हणजे 2 दिवसाचा जरी खेळ असेल तरी या स्पर्धा भरवण्यामागे जवळजवळ 2 ते 3 महिन्याचा अथक परिश्रम असतो. त्यासाठी स्पॉन्सर गोळा करणे, त्यानंतर संघ गोळा करणे, त्यानंतर विकेट, ग्राउंड या सर्वाची व्यवस्था करणे आणि हे सगळं यशाच्या शिखरावरती जात असताना जय गणेश क्रीडा मंडळ पोसरे याच्यातर्फे शेवटचे काही क्षण पाहायला मिळतील आपल्याला. आणि गोलंदाजी मार्कवरती संकेत टू वैभव. अतिशय सुंदर चेंडू, मात्र पंचांचा इशारा अवांतरचा येतोय. या ठिकाणी एक बक्षीस अनाउन्स होत आहे. चेंडू उद्या चेंडू बोलल्यानंतर सांगतो. अतिशय सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. पंचांचा इशाऱ्याची वाट पाहूया. पंचांचा इशारा होतोय अवांतर धावेचा. अवांतर धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती 7 वरती. एक बक्षीस अनाउन्स होत आहे. मागील षटकामध्ये जे झेल पकडला गेला होता विजय पवार यांनी, त्याच्यासाठी मामा भांजेचे संघ मालक भाई पालांडे, अतिशय सुंदर फटका, मात्र 2 धावा मिळतात. संजय भाई पालांडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. संजय भाई पालांडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि ते आपण नंतर मॅच संपल्यावरती घेऊन जायचं आहे. या ठिकाणी रोहितजी नक्कीच बघा, आताच पंचायत समितीमध्ये विद्यमान उमेदवार जे निवडून आले आपल्या परिसरातील आदरणीय सन्माननीय अमिता वहिनी आणि बने, आमचे समीर दादा, रोहित बने जे आलेले आहेत, त्यांना विनंती असेल आपण आसनस्थ व्हायचं आहे आणि या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आपण जर पाहिलं तर ऑन साईडला मारलेला फटका, सुरेख झेल टिपलाय, जज केला, टायमिंग केला आणि तिकडे कंप्लीट केलाय. गडी बाद होतोय, दुसरा आदरा मिळतोय. टीम धामनाथ वगळाचा माल डीजे. राहून गेलं. जे संजय भाई पालांडे मामा भांजेचे संघ मालक आहेत, त्यांच्याकडून विजय पवार यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. ते 100 रुपयाचं पारितोषिक त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, तर ते जाताना घेऊन जायचं संजय पवार विजय पवार यांच्याकडून यांच्यासाठी. दुसऱ्या षटकातील काही चेंडू झालेले आहेत आणि मात्र फलंदाज हा वगळा जमाचा एक धडाडीचा फलंदाज बाद होतो. एक मोठा झटका मिळतोय वगळा जमा संघाला आणि अशा ठिकाणी अशा वेळी वैभव बाद झालेला आहे. तर नक्कीच जयमालिक धामणूर संघाच्या सर्व खेळाडूंची आशा पल्लवित झालेल्या आहेत आणि फलंदाजीसाठी आलेला आहे तो विशाल उतेकर, एक माझा मित्र आहे. आम्ही सोबतच शिक्षण केलं, आम्ही सोबतच राहिलो, परंतु आता विशाल काही कामाने आपल्या कामात असतो. आमची कमी भेट होते, मात्र खेळाच्या दृष्टिकोनातून आम्ही नेहमीच भेटत असतो. मात्र आता विशाल पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. सुरेंद्र याचा पुढील चेंडू, संकेत याचा पुढील चेंडू विशालला. गोलंदाजी मार्कवरती संकेत, डावकुर हाताचा गोलंदाज. अतिशय सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, मात्र निर्धाव जातोय. पंचांचा कोणता इशारा नाहीये.
धावसंख्या मात्र स्थिर, धावसंख्या 9 वरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 9. आपण पाहतोय खूपच उत्साह आलेला आहे जयमालिक धामणं संघाच्या खेळाडूंमध्ये, कारण एक मोठा खेळाडू त्यांनी पिंजऱ्यामध्ये अडकवलेला आहे आणि त्या प्रकारे आता पुढील खेळाडूंना ते कितपत थांबवत आहेत. अतिशय सुंदर चेंडू, मात्र त्या ठिकाणी पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूया. पंचांचा इशारा येतोय, मात्र थर्ड अंपायरचा वाईट चेक करायचा आहे. विशाल चांदे. पुन्हा घ्या, थोडा मागे घ्या, थोडा मागे घ्या. या ठिकाणी बघा पोसरे गावचे सरपंच आदरणीय नंदाताई सकपाळ या ठिकाणी देखील हजर आहेत. त्यांचं देखील मी मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. DRSचा वापर घेतलाय, व्हाईट बॉलसाठी रीचेक केलं जात आहे. DRSचा वापर घेतलाय, व्हाईट चेक केलं जातं, क्रॉस चेक केलं जाईल आणि योग्य डिसिजन तुम्हाला थर्ड अंपायरच्या माध्यमातून पोहोचवला जाईल. थँक्यू. हा अवांतर आहे. व्हाईटचा डिसिजन येतोय, रिव्ह्यू रिटर्न होतोय वगळा संघाचा. प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू आहे, त्या ठिकाणी रिव्ह्यू रिटर्न होतोय आणि एक धाव ऍड होतीये, एका धावेने धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या 10. संख्येचा पुढील चेंडू, सुंदर असा चेंडू पटकवलेला लेग साईडच्या दिशेने, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र सुंदर होतोय. एकच धाव मिळते, एकच धाव. श्रवण हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो आपल्याला, एका धावेने धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या मात्र पोहोचते ती 11 वरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना संकेत हा प्रभावी कामगिरी करतोय या स्वतःच्या गोलंदाजीमध्ये. आणि आता मात्र ड्रोनच्या मदतीने आपण पाहतोय ड्रोन कुठपर्यंत चाललाय पहा. सुंदर असं विहंगम दृश्य पाहायला मिळतंय. सामन्याकडे वळूया. शेवटचा चेंडू, अतिशय सुंदर फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी मात्र काही नैसर्गिक अडथळ्यांनी दोनच धावा मिळतात. या ठिकाणी आतापर्यंत धावून 2 धावा मिळतात. 2 धावेने धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या मात्र पोहोचते ती 12 वरती. अजूनही काही चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. 13 वरती धावसंख्या 13. धावसंख्या 13. संकेत टू नागेशांनी फटका तर चांगला कटवला होता, मात्र नैसर्गिक अडथळ्याने मात्र त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. वळूया सामन्याकडे. संकेताचा पुढील चेंडू नागेशला, अतिशय सुंदर फटका ऑन साइडच्या दिशेने कटवलेला, मात्र त्या ठिकाणी गच्चा असं क्षेत्ररक्षण होतंय आणि या 4 धावा मिळत आहेत. पंचांचा इशारा 4 धावेचा. 4 धावेने धावसंख्येत भर होते. दुसऱ्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या 17. 1 गडी बाद, 2 गडी बाद, 17. DJ धन्यवाद. DJ काहीसं महागडं असे षटक पाहायला मिळालं आपल्याला संकेतकडून, जो प्रभावी कामगिरी करत होता मागील काही दिवसांपासून. चेंडू द्यायचा आहे, चेंडूची पूर्तता करा. ओके, पंचांकडे चेंडू आहे तोच घ्या. मात्र स्वयंसेवकांना विनंती आहे, आपण खरंच बाउंड्रीचा ताबा घ्या. शेवटचा सामना आहे. वैभव, पाण्याची पूर्तता करा. स्वयंसेवकांना सांगतोय. काहीसं महागडं असे षटक पाहायला मिळालं संकेतचं. मागील काही सामन्यांमध्ये तो प्रभावी कामगिरी करत होता, मात्र आता मात्र त्याला फिल्डिंग टीम कडून काही साथ मिळाली नाही आणि धावा मात्र त्यांनी 12 खर्च केल्यात. नागेश अजूनही मैदानामध्ये तटस्थ आहे. नागेशने आतापर्यंत वैयक्तिक 9 धावा कुठलेल्या आहेत 6 चेंडूंवरती
आणि विशाल मात्र खेळतोय 2 चेंडू 1 धावेवरती. आत्ता मात्र स्ट्राईकला असेल तो विशाल आणि गोलंदाजी मार्कवरती सिद्धेश भिंगारे. शेवटचं षटक, अंतिम षटक, हाणामारीचं षटक घेऊन आलेला गोलंदाज सिद्धेश भिंगारे गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्राईकला येतो विशाल उतेकर. ही जोडी मात्र खूप महत्वाची असेल वगळता महासंघासाठी. वगळता महासंघ या वर्षातील कदाचित अंतिम सामना खेळणारा पहिला संघ असेल आणि फलंदाज बाद होतोय त्या ठिकाणी विशाल उतेकर बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात धावसंख्या मात्र स्थिर होतीये. सामना अंतिम सामना आहे आणि शेवटचं षटक पहिल्या इनिंग मधलं अंतिम षटक घेऊन आलेला गोलंदाज सिद्धेश भिंगारे. पहा या 15 गावातील फायटर जेट नावाने ओळखला जाणारा शिवम कदम मात्र फिल्डिंग कशा पद्धतीने सेट करते पहा. कालच्या दिवसामध्ये त्याने आपल्या संघाला एकत्रित करून शेवटी संघाला फायनल मध्ये प्रवेश करून दिलेला आहे आणि फायनल मध्ये प्रवेश करून नुसतंच केलेलं नाहीये, आता फायनलच्या सामन्यामध्ये आपलं प्रभावी कामगिरी दाखवतोय, फिल्डिंग सेट करतोय. कर्णधार असावा तर असा. पहा सिद्धेशाचा पुढील चेंडू तो नागेशला. नागेश वैयक्तिक 6 चेंडू 9 धावावरती करतो. सिद्धेश टू नागेश. अतिशय सुंदर फटका कटवलेला आहे. ऑनसाइडच्या दिशेने मात्र मिसफिल्ड होते त्या ठिकाणी. अजून दुसऱ्यांदा मिसफिल्ड होते. मला वाटतं स्वयंसेवकांचा इशारा. 4 धावां काहीच नाहीये. स्वयंसेवक सिद्धू आहेत तिथे. कोणता इशारा नाहीये. 2 स्वयंसेवकांना विनंती आहे. स्वयंसेवक उठा तिथून बाहेर जा. बाउंड्रीच्या बाहेर जा प्लीज. बाउंड्रीच्या बाहेर बसा. आपली स्पर्धा आहे, आपणच समजून घ्यायचं आहे. 4 धावा आहेत का? धावा किती काढल्यात? 4 धावून 4 काढलेले आहेत. नागेश थोडी विश्रांती घ्या, हरकत नाही आहे. पंच लक्ष द्या, त्यांना पाण्याची व्यवस्था करा. पंच मी विनंती करतो पोसरेचे स्वयंसेवक आपण प्लीज बाहेर थांबायचं आहे. ओके 4 धावा आहेत. चला सामना पुढे चालू करायचा आहे. नागेश थोडा विश्रांती घ्या, हरकत नाही आहे. आपण या ठिकाणी पाहतो स्टेजवरती कॅमेरा फिरतोय. ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने आपण पाहतोय सर्व विहंगम दृश्य पाहायला मिळतंय. अजित उतेकर AU लाईव्हच्या माध्यमातून काय प्रगती आहे, अजित उतेकरची काय प्रगती आहे. गेल्या वर्षीपर्यंत आपण थोडंसं पाहत असताना 720 च्या स्पीडमध्ये पाहत होतो. यंदा मात्र 1080 HD मध्ये पाहतोय. ड्रोन कॅमेऱ्याची मदत त्याच्यामध्ये आपल्याला 15 गाव पाहायला मिळतो. मुंबई पुणे शहरामध्ये बसणाऱ्या सर्व नागरिकांना मात्र AU लाईव्हच्या माध्यमातून 15 गाव पाहायला मिळतो. सिद्धेश अतिशय सुंदर फटका नागेशाच्या बॅटमधून दन 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 करीत षटकार. 6 धावा. DJ विनंती करतो जरा 2 चेंडू पंचांकडे द्यायचे आहेत. सतीशजी 2 चेंडू पंचांकडे देऊन ठेवा ऑलरेडी. बघा शेवटचा सामना आहे, कोणताही व्यत्यय नाही पाहिजे. 2 दिवसात 24 संघ खेळले, कोणत्याही प्रकारचा त्रास नाही झाला. बिना बांधण तंट्याची स्पर्धा पार पडते. मात्र शेवटचा क्षण आहे, सर्वांनी सांभाळून घ्यायचा आहे. सिद्धेश टू नागेश.
नागेश हा वैयक्तिक खेळतो 19 धावावरती 8 चेंडू 19 धावा. वैभव बाद झाल्यानंतर संघाची मात्र धुरा सांभाळतोय तो नागेश. धावसंख्या पोहोचते 27 वरती. काही चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकातील शेवटच्या षटकातील. सिद्धेशाच्या गोलंदाजी त्या ताप्यातून सिद्धेश चांगला गोलंदाज, मात्र त्याच्यावरती अतिशय सुंदर फटका कटवण्याचा प्रयत्न होता, मात्र एका धाव काय रोखू शकत नाही. त्या ठिकाणी पाहतोय फलंदाज बाद होतोय, नागेश बाद होतोय. अठ्ठावीस. एक चेंडू पण काउंट करा. युट्यूब वरती थोडस मागे चाललो आपण. मात्र 28 धावा होत आहेत. फलंदाज बाद झाला आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक. राज येतोय फलंदाजी मार्ग वरती. पिंपरी चिंचवडचा एक चांगला खेळाडू राज येतोय आणि त्याला साथ देतोय तो साहिल. साहिल आता स्ट्राईकला आहे. 28 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. सिद्धेश काही अडचणी आहेत का पहा. सिद्धेश 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 याचा पुढील चेंडू. एक मिनिट. सामना चालू करून घ्या. YouTube बंद झालेला आहे, परंतु आपण सामना खेळूया. रेकॉर्डिंग चालू आहे. अजित उतेकरच्या टेक्निकनी रेकॉर्डिंग चालू आहे. अतिशय सुंदर फटका, मात्र एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या मात्र पोहोचते 29 वरती. शेवटचं षटक, शेवटचा चेंडू. राज यांनी जर षटकार मारला तर मदन चांदे यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक. 100 रुपये. एक धाव मिळते. आता मात्र एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 30 आणि धाव संख्या 30 जिंकण्यासाठी फक्त 31 धावांची गरज. माफक असं आव्हान. 18 चेंडू 31 धावाची गरज जय मालिक धामणन संघाला. मी मात्र रजा घेतो आपल्या समालोचन कक्षातून आणि दुसऱ्या इनिंग मध्ये मी विनंती करतो विजयजी शिंदे आणि रोहितजी उतेकर यापैकी कोणी एखादा समालोचक असेल तर आपण माजी सरपंच भोसरे गावचे माजी सरपंच श्री सुरेशजी कृष्णा सुतार यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक पुणे मुंबई आणि ग्रामस्थ मंडळ भोसरे यांच्याकडून सर्वांकडून सुरेशजी कृष्णा सुतार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच आजच्या दिवसामधील 15 गावातील अजून 2 खेळाडूंचा वाढदिवस आहे. असलम चौगुले यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि निलेश उतेकर यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा. सर्वांना भोसरे मंडळाकडून व समालोचन कक्षातून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विजयजी शिंदे आपण दुसरी इनिंग सांभाळायची. हॅलो धन्यवाद रुपेशजी. तर इथे एक बक्षीस आलेलं आहे, देणगी आलेले आहे. कव्यालशी सुरैया बशीर कडवेकर यांच्या स्मरणार्थ श्री अनुरुद्दीन कडवेकर 501 रुपयाची देणगी दिलेली आहे. तुमचं देखील आम्ही शतशः आभार धन्यवाद. तर आता होणारा सामना आहे सुर्वे आवाज वाढव जरा. तर हॅलो
जय गणेश करंडक चषक 2026चा थरार आपण अनुभवतोय. पर्व दुसरे आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं, आलेल्या सर्व क्रीडाप्रेमी रसिकांचं, खेळाडूंचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अंतिम सामना आहे, फायनलचा सामना आहे. जय मालिंग धामणन विरोधात धामणन वगलाचा माल. 18 चेंडूत विजयासाठी 31 धावांची गरज ठेवली. ते एक मोठी लढत नक्की आपण पाहतोय. चला लवकर सामन्याला सुरुवात होते. तटस्थ पंच अकू चांदे आणि वैभव उतेकर ही जोडी आपण नक्कीच पाहतोय. क्षेत्रांची व्यूह रचना रचतोय तो धामणन वगलाचा माल. नाणेफेकीचा कौल मात्र जिंकला होता आणि जय मालिंग धामणन संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजी प्राचारण केलं होतं. धामणन वगलाचा माल. आता 3 षटकांचा सामना होता. 18 चेंडूचा खेळ होता. 30 धावा धाफलकावरती लावण्यात आल्या आणि विजयासाठी 31 धावांचं आव्हान ठेवले. आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं आम्ही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. प्रथम क्रमांक 25,001, द्वितीय क्रमांक 15,001, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 5,001 व आकर्षक चषक या सर्व देणगीदारांचा आम्ही पुन्हा एकदा हार्दिक आभार. चला सामन्याकडे सुरुवात होते. 18 चेंडूत विजयासाठी 31 धावांची गरज. मोठा सामना आहे. धामणन वगलाचा माल विरोधात जय मालिंग धामणन. एकाच गावातील 2 संघ, फक्त वाड्या वेगळ्या आहेत, पण ही भिडत नक्कीच आपण पाहतोय. क्रिकेट म्हटलं की एक सरड्याप्रमाणे रंग बदलणार खेळ. कारण आजच्या 2 दिवसाची ही स्पर्धा आहे. जरी ही 2 दिवसाची जरी स्पर्धा असेल तरी ही 2 महिन्याची मेहनत आपल्याला नक्कीच इथं आपण पाहतोय. कारण आलेल्या सर्व पाहुण्यांचं, आलेल्या सर्व खेळाडूंचं, संघांचं भोजनाची व्यवस्था, उठण्या बसण्याची व्यवस्था या मंडळांनी केली आहे आणि साकारली ही स्पर्धा. गणेशजी मेस्त्री साहेब यांचं देखील हार्दिक स्वागत. रुपेश चांदे यांना भेटा. तर पुढचा चेंडू अजय जाधव यांचा. ऑफ साईडला मारलेला फटका आहे. पॉईंटच्या दिशेने असलेला क्षेत्ररक्षक. संघाचे धावसंख्येत मात्र श्री गणेश मात्र झालाय. सलामीची जोडी मैदानात रवाने झाले. विजय आणि शिवम कदम. ही स्फोटक आणि घातक फलंदाज म्हणून समजला जातोय तो शिवम कदम. कारण कालच्या पहिल्या दिवशी त्यांनी अनेक सामने आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती, आपल्या क्षेत्राच्या जोरावरती सामने विजयी केले. तो शिवम कदम नॉन स्ट्राईकला आहे. संघाच्या धावसंख्येचा मात्र श्री गणेश झालाय. पुढचा चेंडू अजयचा. आखो टप्प्याचा चेंडू होता. गली पॉईंटच्या दिशेने चेंडूला टॅप केलंय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू समोर येतोय. चेंडूची फेक होईपर्यंत 1 धाव पूर्ण होते. एकेरी दुहेरी धावेने संघाच्या धावसंख्येचा संत गतीने धावा जमवणे फार मोठं गरजेचं आहे. कारण पहिल्या सत्रात नागेशने एक मोठी हाणामारी केली होती. 1 ते 2 षटकार मारले. संघाची धावसंख्या मात्र 30 या आकड्यावरती नेऊन ठेवण्याचं काम केलंय ते पुरेपूर फलंदाज नागेश यांनी. तर रुपेश चांदे आपण रोहितला भेटण्याशिवाय जाऊ नये. तर नक्कीच एक चांगला फटका मारलाय. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र झालंय. धामणन वगलाचा माल. करो या मरो स्थिती या 2 संघादरम्यान नक्कीच इथं आपल्याला पाहायला मिळते. एकाकी लढत आपण पाहतोय. एकाच गावातील 2 संघ. धामणन वगलाचा माल विरोधात जय मालिंग धामणन. आपल्या संघाचा, आपल्या वाडीचा अस्तित्वाचा प्रश्न इथं येऊन 2 संघादरम्यान पडलाय. तर नक्कीच आपण पाहतोय अजय जाधव पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. हाय व्होल्टेजचा सामना आहे. पुढचा चेंडू विजयला. चांगला मारलाय फटका. क्षेत्ररक्षक रोहित जातोय. रुपेश पण चेंडू मात्र गेला सीमा रेषेच्या बाहेर. आलाय मोठा चौकार डीजे. लागतायत 7 आकडा म्हटलं तर आपल्या क्रिकेट खेळामध्ये हा शुभ मानला जातोय. महेंद्रसिंग धोनी याचा जर्सी नंबर आपल्याला नक्कीच आठवण करतोय. पुढचा चेंडू अजयचा. त्याला तोंड देतील मात्र विजय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा काही संबंध नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या मात्र रोखण्याचं काम केलंय ते या गोलंदाजाने. पुढचा चेंडू. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना सलामीची जोडी अजूनही मैदानात. विजय आणि पवन शिवम ही जोडी नक्कीच आपण पाहतोय. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगला फटका मारलाय. लेग पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची फेक होईपर्यंत एका धावेवरती समाधान मानावं लागतंय विजयला. आणि संघाची धावसंख्या मात्र झाली. पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 8 धावा धावफलकावरती लागतायत. डीजे.
मिळालंय. आपल्या पंचायत समितीचे विद्यमान सदस्य या ठिकाणी आदरणीय सन्माननीय अमिता बने यांच्या वतीने या मंडळाला 1000 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक भेटलं आहे देणगी स्वरूपात. तरी आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत. धन्यवाद. चला आपण मॅचकडे जाऊया. षटक क्रमांक 2 बघायचंय कोणाकडे बॉल देत आहेत. कॅप्टन रोशन उतेकर ओव्हर क्रमांक 2 घेऊन आले. तर जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये गरज असेल विजयासाठी टीम जय मालिंग धामणनला. बारा चेंडू आणि 23 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. अतितटीची मॅच जशी आपल्या सर्वांना अपेक्षित होती त्या प्रकारे मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. जेव्हा वैभव आऊट झाला नागेशने मात्र अगदी नेत्रदीपक बॅटिंग केली. पहिला बॉल रोशनचा, विजय बॅकफुटला गेला, हलक्याचा प्लेट केलाय, बघायचंय काय होतंय. डिरेक्ट हिट आहे आणि गडी बाद होतोय. विजय बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे पहिला गडी बाद झालाय. विजय पवार बॅक टू द पॅव्हिलियन. एक चोटी धाव घ्यायची होती परंतु धावचीच्या स्वरूपामध्ये गडी बाद देखील होतोय आणि एक गडी बाद. धावसंख्या फलकावरती आहे 8 या आकड्यांवरती स्थिर आहे. नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये सिद्धेश भिंगारे यांना देखील बघतोय परंतु स्ट्रायकर एंडला जो फलंदाज आहे बॅटर शिवम कदम स्वतः कॅप्टन देखील आहे जय मालिंग धामणनचे. त्यांच्याकडे क्षमता आहेत आणि एकाकी झुंज देऊन एकाकी लढा देऊन आपल्या टीमला विजय देखील करू शकतात. परंतु तेवढाच मोठा खेळाडू, तेवढाच मोठा गोलंदाज, बॉलर देखील समोर आहे. लेदर क्रिकेटमध्ये ज्याने आपली कामगिरी केली तो असा रोशन उतेकर. राईट द विकेट मारा, खोलवर भेदक आणि गोलंदाजी. बॅटची कडा लागून बॉल ट्रॅव्हल होतोय डी झोन मध्ये. एकच धाव मिळेल. अगदी पाहिलं तर खोलवर टाकलेला बॉल, यॉर्कर लाईनचा बॉल या ठिकाणी बघायला मिळाला आपल्याला. त्याला हलक्याच्या हाताने खेळला आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि एक धाव मात्र रोखू शकत नाही. बॉल ट्रॅव्हल झाला घोषित क्षेत्राच्या दिशेने एका धावेसाठी. नेक्स्ट बॉल रोशन टू शिवम. स्लोवर वन पाहायला मिळतोय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलंय, बोट फिरवली आणि स्लो बॉल फेकलाय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या मात्र फलकावरती 9 वरती स्थिर आहे. फिल्डिंग फिरवण्याचा प्रयत्न केला तो बघा. ट्रॉफी तर धामणन गावामध्येच जाणार परंतु या ठिकाणी दोन्ही टीम प्रयत्न करतात, संघर्ष करतात जिंकण्यासाठी. बॅकफुटला गेले, हलकासा प्लेट केलाय तिथे. पॉइंट रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण आणि एका धावेवरती समाधान देखील मानलं जात आहे. ते म्हणजे शिवमने स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्रायकर एंडला आता खेळताना दिसेल तो म्हणजे सिद्धेश भिंगारे. धावसंख्या झालेली आहे 10. जिंकण्यासाठी अजून 21 धावांची गरज. मोठा फटका मारलाय, काही काळ हवेत आहे. कॅचचा कॉल आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल वरती येतोय वैभव, बॉल उचललाय, फेकी होईल. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजेच 12 वरती. अजूनही मला वाटतं 1 चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील आणि चांगली गोलंदाजी आहे. मोठे फटके मारण्याची संधी नाही दिली आहे कुठेही. चांगले आणि योग्य पद्धतीमध्ये गोलंदाजी देखील करताना दिसत आहेत रोशन उतेकर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. रोशन राईट द विकेट मारा सिद्धेसाठी. चांगला चेंडू आहे, हलक्या हाताने खेळलाय, ऑन साइडला ट्रॅव्हल होतोय. फिल्डर वेगाने येतोय. विशाल बॉल कलेक्ट केलाय, फेक होणार. तोपर्यंत एकच धाव आणि एका धावेवरती समाधान देखील मानलं जात आहे. षटक संपतंय. 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या फलकावरती आली 13 वरती. विजयासाठी 6 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. 6 चेंडू 18 धावांची गरज. डीजे
हॅलो, थँक्यू. तर 6 चेंडूत विजयासाठी 18 धावांची गरज आहे. एक मोठी मॅच नक्कीच आपण पाहतोय. आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं, आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं नक्कीच आपण इथं स्वागत केलं जात आहे. कारण अंतिम सामना आहे, फायनलचा सामना आहे. धामणन वगलाचा माल विरोधात जय मालिंग धामणन. गाव जरी एक असेल तर वाडे मात्र भिन्न आहे. पण गाव मात्र जिंकणार आहे, फक्त वाडे मात्र दोन्ही ट्रॉफ्या जाणार आहेत. कारण एक तर्फी झालेली लढत नक्कीच आपण पाहतोय. 6 चेंडूत विजयासाठी 18 धावांची गरज. पुढचा चेंडू अकोटाप्याचा चेंडू होता लेग पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. खेळ मात्र तिथं झालाय. तिसरा गडी बाद होतोय. पॅवेलियन टू गेलाय डीजे. हॅलो, थँक्यू डीजे. चला जरा फलंदाजाने जरा लवकरात लवकर यायचं आहे, तयार राहायचं आहे. कारण संध्याकाळचे मला वाटतं संध्याकाळी 6:15 झाले, 6:15 वाजलेत. सामना संपल्यानंतर आपल्याला इथे बक्षीस समारंभाचा कार्यक्रम इथं नक्कीच पार पाडला जाईल. तर सर्व आयोजक मंडळींना विनंती असेल, आपण पुढची तयारी करायची आहे. सर्व स्वयंसेवकांनाही विनंती असेल, आपण आजूबाजूला कुठे जाऊ नका, बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. आणि आलेले सर्व मान्यवर व्यक्ती त्यांनाही देखील विनंती असेल, आपण व्यासपीठावरून स्थानबद्ध व्हावं. अजूनही 5 चेंडूत विजयासाठी तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज आलाय तो बबलू राहुल. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याने केली होती. मागच्या सामन्यात लागोपाठ 4 विकेट घेतल्या होत्या या गोलंदाजाने. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक रोटेट करतोय शिवम कदम आणि मात्र विकेट बहाल करावी लागते. 4था गडी बाद होतोय, धावबाद होतोय तो जय मालिंग धामणन संघाचा डीजे. लागले 5वा गडी बाद होतोय शिवम कदम. बॅक टू पॅवेलियन डीजे. कारण क्रिकेट आहे. कारण असं वाटलं होतं की पहिली सलामीची जोडी जेव्हा मैदानात आली शिवम कदम आणि विजय, तर असं वाटलं होतं की प्रत्येक चेंडूवरती हाणामारी करतील, धावा जमाव्या लागल्या होत्या. पण एका पाठोपाठ एका फलंदाज बाद झाले. पुन्हा एकदा झेल मात्र तिथे काय होत नाही. नागेश येतोय. चेंडूची फेक होईपर्यंत 2 धावा घेण्यात यश आले. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झाला. आमचे साथी स्कोरर सांगतायत सुधाकर जाधव, संघाची धावसंख्या मात्र झाले, धावफलकावरती लागलेत 15 धावा. 2 चेंडू 16 धावांची गरज. एकतर्फी सामना मात्र खिशात घातलाय तो धामणन वगलाचा माल. एक गोलंदाज राहुल थोडासा फ्लंबल झालाय. तटस्थ पंच अक्कू चांदे आणि वैभव उतेकर ही जोडी नक्कीच आपण पाहतोय. जय गणेश करंडक चषक 2026चा थरार आणि अंतिम सामना आणि अंतिम सामन्यातील ही शेवटची लढत नक्कीच पाहतोय. फायनलचा सामना आहे. या सामन्यात जो संघ विजय होईल तो प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरेल. चेंडूला सन्मान दिलाय, टॅप केलाय, पॉईंटच्या दिशेने आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचं काम केलंय गोलंदाज राहुल याने. आणि सलामीची मात्र एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या 1ने वाढले 16 या आकड्यावरती. जवळजवळ 99% मला वाटतं विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन टॅपलाय तो धामणन वगलाचा माल. हा संघ चांगला फटका मारलाय लॉंगअपच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय आणि धामणन वगलाचा माल हा संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे जय मालिंग धामणन संघ आपण इथे आलात, या स्पर्धेमध्ये आपण या शृंखलेमध्ये सहभागी झालात, तुमचं देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद. डीजे.
स्वयंसेवकांना एक विनंती आहे, आपण ज्या आजूबाजूला चेअर आहेत त्या समोर आणून लगेचच ठेवायचे आहेत आणि जे 4 विजेते संघ आहेत, जे 4 विजेते संघ आहेत त्या सर्व संघाच्या संघनायकांना देखील विनंती आहे, आपण पॅव्हलियनच्या समोर येऊन उभं राहायचं आहे, कुणी आजूबाजूला जाऊ नका आणि जे मान्यवर व्यक्ती आलेत त्यांनी व्यासपीठावर स्थानबद्ध व्हावं ही सर्वांना विनंती आहे. तर धन्यवाद. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक स्वागत केलं जात आहे. तर अंतिम सामना झालेला आहे. प्रथम विजेता झाला आहे तो धामणन वगळाचा माल, द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे तो जय मालिक धामणन संघ. तर सर्वांना विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या समोर येऊन इथे उभे राहायचं आहे.